महाराष्ट्रातला विदर्भ प्रदेश आणि विदर्भातली प्रसिद्ध तुराटी आणि पराटी. पराटी म्हणजे कापूस. आज मी एका पराटीच्या शेतात आहे. काही विशिष्ट बाब मला जाणवली, त्याबद्दल आपण बोलूया. या शेताचे जे मालक आहेत श्री अमित पाटील त्यांच्याशी. अमितजी नमस्कार. नमस्कार. जे तुमचं पीक दिसतंय हे मला खूप चांगलं हेल्दी पीक दिसतंय. कुठल्याही प्रकारचं रोग याच्यावर दिसत नाही आहे. बरोबर. तर विशेष करून काय खतं आणि फवारण्या तुम्ही घेतलेल्या आहेत? याला फवारणी वगैरे आम्ही काहीच केलेली नाही आहे. फक्त 3 महिन्याआधी धरणी नवजीवन नावाचं एक जे खत आहे ते एकराला 100 किलो मी टाकलेलं आहे. एकराला फक्त 100 किलो. किलो. बरं. धरणी नवजीवन शिवाय स्प्रे कुठले घेतले आहे त्याच्यावर? स्प्रे वगैरे अजून घेतलेला नाही आहे. अच्छा, कारण म्हणजे त्याच्यावर रोगाचं प्रमाणच दिसत नाही आहे. बरं. आणि आता हे पेरणी होऊन किती दिवस झाले असतील? 6वा महिना झालेला आहे. हां, आता 6वा महिन्यामध्ये ही ग्रोथ मी तुम्हाला दाखवतो की झाडाची ग्रोथ काय आहे आणि तजेलदारपणा किती आहे. तर कुठलंही अतिरिक्त रासायनिक खत न वापरता हा परिणाम आहे. कुठलंही फवारणीसुद्धा नाही. बरं. पाटील साहेब, जेव्हा तुम्ही हे धरणी नवजीवन वापरलं त्याच्यानंतर जमिनीमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? जमिनीमध्ये म्हणजे आम्ही हे खत टाकायच्या आधी मातीचे जे सॅम्पल होते ते सॅम्पल टेस्टिंगला पाठवले होते. त्यावेळेस याचा कार्बन रेशिओ जो होता तो 0.5 इतका होता या शेताचा. आणि नंतर जेव्हा आम्ही माती परीक्षणाला पाठवली तो 1च्या जवळपास पोचलेला आहे. वा, खूपच छान. म्हणजे जवळपास दुप्पट झाला. हो. बरं, जमिनीच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जे जेव्हा तुम्ही मशागत करता तेव्हा काही असं विशेष फरक जाणवतोय का? तर या शेताचा जो हार्डनेस होता तो कमी झालेला आहे आणि भुसभुशीतपणा वाढलेला आहे याचा. हां, हे म्हणजे महत्त्वाचं आहे. धरणी नवजीवन जे आहे हे हायली ॲक्टिवेटेड कार्बनपासून तयार केलं जातं. त्यामुळे भुसभुशीतपणाही वाढतो, बॅक्टेरियल कल्चरही वाढतं जमिनीमध्ये. खताची आणि फवारणीची कमीत कमी जरूरत पडते. जेव्हा मध्ये एक असा पिरियड होता, 10-12 दिवस 15 दिवस पाऊस पडला नव्हता. त्यावेळी तुम्हाला बाकी शेतांमध्ये आणि धरणी नवजीवन घातलेल्या शेतामध्ये काही फरक जाणवला का? नक्कीच फरक असा जाणवला की याच्यामध्ये मी ड्रीप टाकलेलं असल्यावर म्हणजे पाण्याची सोय होती आमच्याकडे. पण या शेताला पाणी द्यायचं गरज याच्यासाठी पडली नाही कारण की या कपाशीवरती मला पाण्याचा स्ट्रेस अजिबात जाणवला नाही. वा, खूपच छान. हे कार्बनमध्ये क्वालिटी असते की हे पाणी शोषून ठेवतं, त्यामुळे पाण्याचा स्ट्रेन कमी येतो. त्याशिवाय धरणी नवजीवनबद्दल तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगा इच्छिता? मी तर सर्वांना हे सांगू इच्छितो की फर्टिलायझरची असलेली जे आता म्हणजे खतं मिळत नाहीत, जे पाहिजेत ते खतं मिळत नाहीत. शिवाय खतं टाकल्यानंतर जो रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही आहे. आणि हे खत एकदा टाकल्यानंतर कुठलंच खत टाकायची गरज नाही. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की धरणी नवजीवन सर्वांनी वापरायचं. वा, खूपच छान. धरणी नवजीवनचा डोस जो असतो तो 200 किलो एकरी डोस आहे. 100 किलो तुम्ही टाकलेला आहे. बरोबर. पुढच्या पिकात एक 100 किलो एकरी परत टाका, तर तुमचे रिझल्ट्स अजून चांगले येतील आहे है ना. पाटील साहेब, वेळ दिल्याबद्दल फार फार धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार.